नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे 188 कोटी रुपयांनी 32 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे वाढली आहे 9 कोटी रुपयांनी 32 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 13 कोटी रुपयांनी 51 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 85 कोटी रुपयांनी 51 कोटी रुपये. चला आता बोलूया ओमॅक्स ऑटोज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीचे स्टँड अलोन नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 84 कोटी रुपयांनी 99 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 114 कोटी रुपयांनी 99 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2.65 कोटींनी 7.14 कोटी रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढला आहे 0.49 कोटींनी 7.14 कोटी रुपये. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML अँड हिंदुस्तान शिपयार्ड साइन MOU टू डेव्हलप ॲडव्हान्स मरीन सिस्टीम्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेड या कंपनीने HSL म्हणजे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? इंडियामध्ये जॉईंटली ॲडव्हान्स मरीन सिस्टीम्स डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 84 कोटी रुपयांनी 93 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 108 कोटी रुपयांनी 93 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर बिलकुल सेम आहे 14 कोटी रुपये 14 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 21 कोटी रुपयांनी 14 कोटी रुपये. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 9,605 कोटी रुपयांनी 11,536 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली वाढला आहे 11,454 कोटी रुपयांनी 11,536 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2,031 कोटी रुपयांनी 2,159 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 2,144 कोटी रुपयांनी 2,159 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा केमिकल्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीच्या कन्सॉलिडेटेड
नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे. 3,789 कोटी रुपयांनी 3,719 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे. 3,509 कोटी रुपयांनी 3,719 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 190 कोटी रुपयांनी 316 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढला आहे. मागल्या क्वार्टरमध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता 49 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये, जो आता आला आहे वाढून 316 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिट मध्ये. चला आता बोलूया आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 713 कोटी रुपयांनी 848 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 833 कोटी रुपयांनी 848 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 200 कोटी रुपयांनी 237 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 245 कोटी रुपयांनी 237 कोटी रुपये. चला आता बोलूया राईट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड सेक्युअर ऑर्डर वर्थ ₹177.225 कोटी फ्रॉम भारत इलेक्ट्रॉनिक्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड या कंपनीला आंध्र प्रदेशमध्ये मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, ऑर्डरची व्हॅल्यू आहे 177.225 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर डेट ऑफ ॲग्रीमेंट पासून राईट्स लिमिटेडला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी BEL बद्दल, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स सेक्युअर ₹1640 कोटी कॉन्ट्रॅक्ट टू सप्लाय एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार्स टू इंडियन आर्मी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEL म्हणजे डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 1,640 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ॲग्रीमेंट कशासाठी साईन केला गेलेला आहे तर इंडियन आर्मीला स्टेट ऑफ द आर्ट एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार्सच्या सप्लायसाठी. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.